प्रभागावाईज कार्यकर्त्यांची किंवा उमेदवारांबद्दलची मतं आपण लोकांकडून जाणून घेतली, मतदारांकडून जाणून घेतली. मात्र राज्यातल्या नेत्यांबद्दल देखील काही लोकांशी आपण बोलणार आहोत. हे काही लोक मला भेटलेत, त्यांना विचारूयात. राज्यातला कुठला पक्ष तुम्हाला आवडतो? शिवसेना का बरं, कारण काय? पहिल्यापासून मराठी माणसाकरता धसणारा माणूस आहे तो हां. आणि कार्यकर्ता आहे चांगला. बाकी दुसरे आता एवढे नेते आहेत महाराष्ट्रात, मग त्यांच्यापैकी कुठला नेता आवडतो? आम्हाला एकनाथ शिंदे. का? एकनाथ शिंदेनी जे कामं केले ते बाकी अजून कुठल्या यांना नाही केले. बाकी काही. पण आता बाळासाहेबांनी शिवसेना ही केली, मोठी केली, वाढवली, लोकांपर्यंत पोहोचवली. एकनाथ शिंदेमध्ये ते गुण दिसतात का तुम्हाला? हो, ते जे एकनाथ शिंदेनी जे बाळासाहेबांबरोबर काम केलं तेच पाऊल त्यांनी उचललेलं आहे. बरं. बाकी दुसरं काय तर त्यांच्या योजनांबद्दल काय सांगता येईल त्यांनी काढलेल्या? विरुद्धमधलं काहीच नाही सांगता येणार. योजनांबद्दल त्यांना जास्त काय माहिती नाही, पण कामं केली आहेत त्याच्याबद्दल ते सांगतात. हां. हां, त्यांनी जे एकनाथ शिंदेनी जे शेतकऱ्यांचे जे समक्ष आहे ते स्वतः मिटवायच्या मागं लागलेले. आम्हाला तेच पाहिजे. आम्ही शेतकरी आहे, त्याच्यामुळे आम्हाला एकनाथ शिंदे. शेतकरी म्हणून एकनाथ शिंदे त्यांना पाहिजेत. काय सांगाल तुम्ही, कोणता नेता तुम्हाला राज्यातला आवडतो? आम्हाला एकनाथ शिंदे साहेबच पाहिजेत. बरं. हां. कारण काय म्हणतात ते स्त्रियांसाठी एवढा झटणारा माणूस, जसे काय मोठे भाऊच आहेत असे आपल्याला ते वाटतात. त्याच्यानंतर आम्ही लहानपणापासून बघतो शिवसेना आहे तर मुंबई ही शिवसेनेचीच आहे आणि शिवसेना आहे तर मुंबई आहे असं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणजे आम्ही खूप लहानपणी त्यांना पाहिलेलं आहे मुंबईत वगैरे. आम्ही लहानाचं मोठं तसं मुंबईतच झालो. त्याच्यानंतर आनंदजी दिघे साहेब हे सुद्धा आम्ही पाहिलेलं आणि त्यांचा वारसा जवळजवळ शिंदे साहेब पुढे चालवतात. म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ते जातात. ते जसे मराठी माणसासाठी झटले किंवा मराठी माणसासाठी जे काम केलं तसं एकनाथ साहेब काम करत आहेत. त्याच्यामुळे ते नेते म्हणून आपल्याला पाहिजेतच शिवसेनेत. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे, त्याच्यानंतर आनंद दिघेंची आहे, आता ते एकनाथ शिंदे झाले. तर एकनाथ शिंदे जी म्हणजे त्यांनी जो सगळा माहोल निर्माण केला आहे, लाडकी बहीण किंवा एखाद्या ज्या स्त्रियांवर अत्याचार होतात काय होतात त्यांच्यासाठी ते पाठिंबा देतात की त्यांना न्याय देण्यासाठी जे झगडतात. त्याच्यामुळे आम्हाला ते जास्त भावतात. अच्छा, वेगवेगळी कारणं प्रत्येकजण सांगतो. आता दोन लोक तर आपल्याला भेटली, त्यांच्यापैकी दोघांनीही एकनाथ शिंदेचं नाव सांगितलंय, शिवसेनेचं नाव सांगितलं. आपल्याबरोबर दादा आहे. काय दादा, राज्यातला कुठला पक्ष आवडतो तुला? मला शिवसेना आवडते. का बरं? आता शिवसेना आवडायला लागली. पहिले तर माझ्या जे जनरेशनचे लोक आहेत ते पॉलिटिक्समध्ये जास्त हे नाही, पण कधी कोणाला विचारलं तर पहिले त्यांचं नाव शिंदे सरांचं जातं. का? कारण त्यांनी काम तसे केलेले. जसं पूरग्रस्त स्थितीमध्ये ते एकमेव असे आपले पॉलिटिशियन होते जे पहिले तिथं पोहोचले होते, जे त्यांनी पहिली मदत केली होती. त्या ठाकरे जे होते आपले बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यानंतर जे बाकीचे जे खरे कामं चांगले कामाचे केलेले सुरुवात त्यांनी जी पुढं ठेवलेली आहे त्यांची जी परंपरा, ते आपले शिंदे सर होते. शिवसेनेबद्दल सांगितलं, शिंदे साहेबांबद्दल सांगितलं, पण मला एक गोष्ट सांग. आता तू तरुण आहे, तू म्हटला की तरुण लोक जास्त राजकारणात दिसत नाही, पण तुला जर संधी मिळाली तर तू शिवसेनेतून लढशील का? हो, नक्की. काय कारण आहे त्याच्यावर? कारण त्यांनी जे सामान्य लोक आहेत त्यांना एक असा दर्जा दिलेला आहे की त्यांना त्यांच्या हातात पॉवर दिलेली की तुम्ही एक सामान्य लोक नसून जनतेसाठी सगळं करू शकता तुम्ही. आता शिवसेना ठाकरे गट पण आहे. शिंदेना शिवसेनेचा धनुष्यबाणाने पक्ष मिळाला. त्या दोन्हीबद्दल काय वाटतं तुला? दोघांच्या कामाबद्दल? आता जसे ठाकरे गट जो आहे तोही चांगलं काम करतो, पण जे आपले शिंदे सर आहे त्यांनी पूर्ण बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा चालू ठेवलेली. जसं त्यांनी काम करत होते एकनिष्ठेने जे लोकांसाठी काम केलेले ते अजून त्यांनी चालू ठेवलेले. मला एक गोष्ट सांग. आता एवढे मुख्यमंत्री महाराष्ट्राला झाले, देवेंद्र फडणवीस झाले, उद्धव ठाकरे झाले, एकनाथ शिंदे झाले, पृथ्वीराज चव्हाण झाले, असे बरेचसे लोक झाले. कोणत्या मुख्यमंत्र्यांचं काम तुला सगळ्यात जास्त आवडतं? एकनाथ शिंदेचं. काय केलं असं त्यांनी त्यांच्या काळात? कारण त्यांनी जी डेव्हलपमेंट आणलेली, जी डेव्हलपमेंट त्यांनी सुरू ठेवलेली आणि जे सुरू ठेवणार आहेत ते पुढं, त्याच्यामुळं लोकांना त्यांच्याबद्दल कळायला लागले की ते मी आहे, की मी एक असा व्यक्ती नाही जो फक्त येणार आणि जाणार. मी कायम राहणार तुमच्यासोबत आणि तुमची काळजी घेणार.
आपण बऱ्याच लोकांशी बोललो, ज्या भागात मी आता सध्या लोकांशी बोलतोय त्या भागातल्या लोकांना एकनाथ शिंदेंचं काम भावतं. एकंदरीतच आणखीन लोकांना कुणाचं काम भावतंय याबद्दल आपण जाणून तर घेणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. मात्र तुम्हाला कुणाचं काम आवडतं आणि का आवडतं, कोणत्या पक्षाचं काम आवडतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.